जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत। इचलकरंजी महानगरपालिकेला साईट नंबर 102 च्या दुरावस्थेला धरले धारेवर। येत्या 24 तासाची दिली अल्टिमेट। इचलकरंजी येथील महानगरपालिका हद्दीतील साईट नंबर 102 आसरानगर परिसरात प्रभाग क्रमांक 9 येथील मसोबा मंदिर जवळील गेले 10 ते 15 वर्षापासून सुरू असलेले शौचालय हे सध्या दुरावस्थेत आहे। तसेच आसपास असलेल्या उघड्या गटारी, ड्रेनेज फुटून पडलेल्या खड्डे यामध्ये लहान मुले पडून अपघात घडण्याची शक्यता आहे। सोबत परिसरात पसरलेला कचरा, तेथे साठून असलेल्या इतर घाणीमुळे भटकी जनावर व डासांचे साम्राज्य पसरले आहे। त्यामुळे तेथील नागरिकांना नेहमी डेंग्यू, चिकनगुन्या यासारखे अनेक साथीच्या आजारांना तोंड द्यावे लागत आहे। शौचालय शेजारी मोकळी उघडी खोली असून तेथे राजरोसपणे मद्यपान सुरू आहे। पाण्याच्या टाकीची दुरावस्था सोबत टँकरने पुरवण्यात येणाऱ्या पाणी पुरवठा नियमित नाही। तरी झोपलेल्या महानगरपालिका प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे परिसरातील नागरिकांकडे इतर कोणताच पर्याय नसल्याने ते परिस्थितीत परिसरातील नागरिक त्या शौचालयाचा वापर करत आहेत। त्यामुळे तेथील नागरिकांचे आरोग्य ही धोक्यात येऊ नये म्हणून बहुजन सामाजिक संघाच्या वतीने निवेदन देण्यात आले। यामध्ये येत्या 24 तासास या ठिकाणीचा दुर्गंधयुक्त परिसर स्वच्छ नाही केल्यास बहुजन सामाजिक संघटने वतीने येथील जनतेच्या सोबत घेऊन तीव्र आंदोलन छेडण्यात येईल अशा आशयाचे निवेदन देण्यात आले। यावेळी संस्थापक अध्यक्ष आयुब बागवान, संस्थापक उपाध्यक्ष निवास कागडे, उपाध्यक्ष प्रकाश बनपटे, कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी निरीक्षक नूरजहा गुनके, जिल्हा उपाध्यक्ष गंगा कांबळे, जिल्हा अध्यक्ष स्नेहा मिनेकर, महाराष्ट्र राज्य प्रमुख राजू हैदरी, इचलकरंजी शहर उपाध्यक्ष भाग्यश्री कोळेकर, तालुका उपाध्यक्ष शकील मुळसावळगे, राजू मुळसावळगे, बिबिताई भिवंगडे, सुलोचना सावंत, छाया कोरवी, राधिका गावडे, सुनीता जाधव, भारता सोलुंकी आदी पदाधिकारी व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता। चला तर पाहूया सविस्तर न्यूज चॅनल प्रतिनिधी सौ वंदना कोरेसह। नमस्ते, मी सामाजिक संस्थापक अध्यक्ष आयुब बागवान। आज या ठिकाणी आमची गुनके मॅडम पदाधिकारी तिने आम्हाला ज्या टायमाला आमचं इथं ऑफिस ओपनिंग झालं त्या टायमाला तिने आम्हाला असं सांगितलं की असं स्वच्छता जी आहे टॉयलेटचं पूर्णपणे दुरस्तावा झालेली आहे आणि तुम्ही सर काय बी करून हे महानगरपालिका सांगून स्वच्छता इथं करून घ्या। त्यामुळे आज आम्ही शिष्टमंडळ पूर्ण बहुजन सामाजिक संघचे सर्व पदाधिकारी आणि काही इथल्या महिला घेऊन आम्ही महानगरपालिकामध्ये आम्ही गेलो आणि तिथं आयुक्ताला भेटलो। आयुक्ताला भेटून आम्ही निवेदन दिला आणि हे सगळे जे फोटो आहेत आमचे शकीलबाई जे आहेत ते सगळं फोटो वगैरे काढून सगळं दाखवलं काय इथली अवस्था चालू आहे। पूर्णपणे नागरिकची गैरसोय होत आहे। त्यामुळं जर तुम्ही नागरिकांची इथं सोय जर नाही झाली त्या ठिकाणी आम्ही असं आश्वासन दिलेलं आहे नगरपालिकेला की जोपर्यंत इथं स्वच्छता होत नाही तोपर्यंत आम्ही आम्र उपोषण करणार आणि जर नाही झालं तर 10 दिवसात कने जेवढी नगरपालिकेलाच टाळं ठोकायचं काम आम्ही करणार। त्या ठिकाणी आम्ही संघटनेच्या वतीनं हे आम्ही शब्द दिलून आलेला आहे। जय भीम। बहुजन सामाजिक संघटनेच्या वतीने आज आमचे पदाधिकारी व आमची टीम ज्यावेळी आम्ही साईट नंबर 102 मध्ये नागरिकांची तक्रार आल्यानंतर ह्या ठिकाणी आम्ही ह्या ठिकाणची पूर्ण आढावा घेतल्यानंतर इथली परिस्थिती बघितली तेव्हा आम्ही त्यावर एक निवेदन केलं आणि त्याच्यावर निवेदन केल्यानंतर त्याची परिस्थिती जी काय आहे ते फोटोच्या माध्यमातून ते आयुक्तांच्या समोर ते निवेदन देऊन ते निवेदनाचा पाठपुरावा करावा अशी त्यांना मी विनंती केली संघटनेच्या माध्यमातून। त्यानंतर त्यांनी आम्हाला त्वरित या शौचालयाचे व या भागातील स्वच्छतेचे पूर्ण जबाबदारी आम्ही घेऊ आणि ह्या तुमच्या निवेदनाचा पाठपुरावा करून तिथल्या नागरिकांना कोणतीही कसली अडचणी येणार नाही असे आश्वासन प्रशासनाने आम्हाला दिलेले आहे आणि ते आश्वासन खरे आहे काय खोटे आहे हे 1-2 दिवसात आम्हाला कळेलच। जर प्रशासनाने आम्हाला न्याय मिळवून नाही दिला तर आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही 8 ते 10 दिवस प्रशासनाची वाट बघणार आहोत। त्यानंतर जर या शौचालयाची दुरावस्था व्यवस्थित झाली नाही तर आम्ही महानगरपालिकेच्या शौचालयाला टाळे ठोको आंदोलनाचा इशारा दिलेला आहे। जय हिंद, जय भारत। सगळे घेतला काय बोलणार
नमस्कार मित्रांनो, कसं आहे बहुजन सामाजिक संघ खरोखरच गोरगरिबांच्यासाठी झटणारा हा संघ आहे. आणि बहुजन म्हटल्यानंतर फक्त एकट्यापुरतं नाही, बहु म्हटल्यानंतर सर्व आले आणि त्या सर्वांच्यासाठी. मी इथं बघतो 102मध्ये किंवा आसरानगरमध्ये बहिणी सकाळी किंवा दुपारी असतात किंवा बरेच लोक असतात. इथं दुर्गंधी, स्वच्छता नाही, कुठला व्यक्ती इथं येऊन स्वच्छ करत नाही. अशा दुर्गंधीच्या भागामध्ये इथं पलीकडच्या बागेत जोरा तुम्ही बघितलं, माझ्या भगिनी इतक्या वाईट दुर्गंधी अवस्थेत तिथे राहतात. इतकं खरोखरच मला वाटतं नगरपालिकेनं खरोखर हलगर्जीपणा केलेला आहे. आणि इथल्या माता भगिनींच्यासाठी खरोखरच एक चांगलं काहीतरी शौचालय बांधून त्यांना बाहेर उघड्यावर न जाता इथं चांगल्या पद्धतीचं शौचालय बांधून आणि मित्रांना इथं सगळ्यांना बांधून देऊन त्यांना सहकार्य करावे आम्ही अशी मनापासून इच्छा बाळगतोय. अन्नामध्ये लाईट नाही, काय नाही, आम्ही येतोय, पाण्याची सोय नाही, पाण्याची सोय नाही, काही नाही. आणि इथं सगळं घाण व सगळे लेकरं स्वच्छ एवढं आम्हाला पाहिजे, काय नाही. की 2-3 वेळा मी इथं आल्यानंतर महिला भरपूर मला म्हणायच्या इथं काय तर करा, तुम्ही ऑफिस केलाय पलीकडं, खरं घाण एवढं वास मारते की काय सांगण्याचं पलीकडं आहे, तुम्ही जर काय तर केलं पाहिजे. बरेच लोक येतात, हे संघटना ते संघटना मदत कर, असं काय झालेलं नाही, तुम्ही काय तर ते करून दाखवा असं म्हणताना मी काल फोटो काढून घेतलं. आज महिलांना गोळा करून इथं नगरपालिकेत पण तक्रार दिली आहे. पण आता कसं महिलांना ह्यांना माहीत नाही नगरपालिकेत आम्ही दिलंय, पण इथं आल्यानंतर कळते ह्यांना की काय आम्ही करायला लागलोय. मग आता तुम्ही आता कार्यकर्ते म्हणून बोलत आहे मी इथल्या महिलांना भरपूर त्रास आहे. त्या त्रासामुळं त्यांनी आमच्यापर्यंत आल्या. तुम्ही इतकं सगळं सांगताय, तुम्ही काय तर आमच्यासाठी करा, त्यांच्यासाठी काय तर करावं म्हणून आम्ही आज नगरपालिकेमध्ये गेलो होतो आणि तुम्हाला इथं घेऊन आलंय. तिथली तुम्ही हे सगळी बघा आणि सगळ्या जनतेला दाखवा की काय चाललंय नगरपालिकेमध्ये आणि जनता कशी राहावी इथं आणि स्वच्छता किती पाहिजे, कोणत्या पद्धतीची पाहिजे याचा तुम्ही पुरेपूर विचार करा आणि याच्यावर करा. चांगले आमची लेकरं सारखीच आजारी पडतात. माझं घर तिथंच आहे, पूर्ण टाकी बी फुटलेली आहे, आम्हाला येता जाता वाटच नाही. 2 लेकरं माझी पडलीत, माझी मुलगी एकदा पडली, माझा मुलगा पडला. मला खूपच त्रास आहे त्या संडासचा. कशामध्ये पडले ते सांगा. ते टाकीतच. टाकीमध्ये हा, महिलाच्या टाकीमध्ये मलाच्या. कसं महिला आणि राहत्यात बी इथं पलीकडे काय बघा, हेच घर बघा, या बाईचं बसतात त्याच्यावर जेवणावर एवढी सोय करून द्या म्हणावं त्यांना. करायला कोणच येत नाही. काय नुसतं पाया पडत काय काय टायमाला येतात. सगळी पाठी माझा तू कसं जाणार त्यांनी सांग बरं. पत्रकार आहे त्यांनी कुठं आम्ही कसं खायचं फुटल्यावर महिला बाहेर आल्यावर काय करायचं. सकाळच्या तुमच्यासाठी सकाळच्या नाश्ता आले पोटात आणलं नाही, काय नाही. तिसऱ्यांदा मी करत नाही. काय माझ्या संडास खायची बी आम्ही तुमच्यासाठी बारी येते. कोण येत नाही सांगून आणि गेलो, मनावर पोरं येत पडायला नाही. नकोत म्हणून. नुसतं हात जोडाय असं येतात बघा. मत करा आम्हाला. मत करायचं. इकडं कोण लक्ष देत नाही. हो थांबा, एक बोला गटरीसाठी आम्ही इकडे सगळे थांबलोय, खरं आमच्या इथं कोणच येत नाहीत. मग कसं करायचं, मुलं बाळ सगळे आजारी पडाल्यात म्हणून आम्ही ह्या संघटनेकडे तक्रार केली. मत जर पाहिजे असलं तरी येताना गटर काढणारी घेऊन यायचं, नाही तर इथं गटर स्वच्छ करणारी गटर व्यवस्थित करायची, तेव्हा मत मागायचं इथं.
नाहीतर मत मागायला यायचं नाही, गल्ली नाही म्हणून समजायचं. बोलायला ना तर कशाला दात काढायला. जनतेचा अधिकारनामा जाणीव हक्काची या न्यूज चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट. जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चॅनलशी संपर्क साधावा. 80 87 820 897.